नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 महापालिकांचा महासंग्राम या विषयीच्या बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये सत्तेची महालढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणामध्ये, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 महापालिकांचा महासंग्राम या विषयीच्या बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये सत्तेची महालढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणामध्ये, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला टॉप 9 महापालिकांचा महासंग्राम या विषयीच्या बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये सत्तेची महालढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणामध्ये, तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव। 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान। 16 तारखेला मतमोजणी होणार असून दिग्गजांची प्रतिष्ठा पडाला। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसह एकूण 2869 जागांसाठी निवडणूक। मुंबई महापालिकेसाठी उद्या मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी निवडणूक कर्मचारी केंद्रावर जमायला सुरुवात। वेगवेगळ्या विभागानुसार मतदान साहित्याचं वाटप। महापालिका निवडणुकीच्या अगोदर बिनविरोध निवडीवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। उद्या होणाऱ्या निवडणुकांपूर्वीच महायुतीचे 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। या प्रकरणी मनसेनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, मात्र काल रात्रभर ठिकठिकाणी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, निवडणूक आयोगाची टीम सक्रिय। ड्रिंक अँड ड्राईव्ह पोलिसांकडून मोहीम। मनपा निवडणुकीला एक दिवस शिल्लक असताना शिंदेंचा ठाकरेंना धक्का। गोरेगावचे विधानसभा संघटक दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश। शिंदे पती पत्नी भाजपमध्ये प्रवेश करणार होते, मात्र आदल्या रात्री शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला 150 जागा मिळतील, एकनाथ शिंदेंना विश्वास। तर नुसती भाषणं करून पोटं भरत नसतात। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा। सर्व मराठी माणसाचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहेत आणि ठाकरेच बेस्ट आहेत। उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं ट्विट। ठाकरे बंधू आज मुंबादेवीचं दर्शन घेणार। सकाळी 11 वाजता मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार। मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे बंधू देवीचं दर्शन घेणार। मनपा निवडणुकांची रणधुमाळी या संदर्भातल्या पाहूया टॉप 9 बातम्या। चेंबूरच्या वॉर्ड 153 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून पैसे वाटल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप। ठाकरेंच्या माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार तुकाराम कातेंच्या सून तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणामध्ये पैसे वाटतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद। अमरावतीच्या बेलपुरामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप। युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। पैसे वाटण्यावरून भाजप आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अमरावतीच्या वरुड नगर परिषदेमध्ये भाजपला समर्थन दिल्यानं काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचं निलंबन। नगरसेवक मोहम्मद निसार आणि भाग्यश्री अधव निलंबित। पक्षशिस्तीचा भंग केल्याचा दोन्ही नगरसेवकांवर ठपका। निलंबित नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा नाही। आरोप निश्चितीला अंतरिम स्थगितीची विनंती अमान्य। मुंबई हायकोर्टाकडून स्थगिती देण्याची विनंती फेटाळली। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये 110 कोटींची वाढ केल्याचा आरोप। 1999 मध्ये शिवसेना भाजप महायुतीवर अजित पवारांचे गंभीर आरोप। सहीसह पुरावे असल्याचाही दावा। 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो, त्या काळामध्ये पार्टी फंडसाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही। अजित पवारांच्या आरोपांवर खडसेंची प्रतिक्रिया। तर अजित पवार 25 वर्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का, खडसेंचा सवाल। सिंचन घोटाळ्यामध्ये आम्हीच पैसे नाही खाल्ले, भाजपने पण खाल्ले, छान चाललंय राजकारण। अजित पवारांच्या आरोपांवर अंजली दमाने यांची प्रतिक्रिया। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवल्याचा अजित पवारांनी केला होता आरोप। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरच्या बंगल्यावर दरोडा टाकणाऱ्या एकाला मुंबऱ्यातून अटक। चतुर्शृंगी पोलिसांची कारवाई। खुम्मा शाही असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव।
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यामधील मुख्य आरोपी शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला. कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क चुकून राज्याच्या महसुलाचं नुकसान केल्याचा कट रचल्याचं न्यायालयाकडून नमूद करण्यात आलं.